स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन योजनेतून एकतपूर आणि शिवणे गावाचा ड्रोनच्या माध्यमातून सर्वेक्षणाचा शुभारंभ या तालुक्याचे जॉनी लेवरवरून प्रसिद्ध झालेले आमदार आणि माजी आमदार या दोघांनी मिळून स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन योजनेमध्ये शिवणे आणि एकतपूर गावाचा समावेश केला आणि त्याचा ड्रोनचा शुभारंभ या दोघांनी मिळून नुकताच केलेला आहे। त्याबद्दल तालुक्याच्या वतीने या आजी माजी आमदाराचे मनपूर्वक आभार। परंतु आमदार साहेब या गावाचा ड्रोनचा सर्वेक्षणाचा शुभारंभ आपण केला, तसाच शुभारंभ आपल्या ऑफिसवर नेमलेला मिनी आमदार आणि त्या मिनी आमदारांनी नेमलेला मिनी तहसीलदार या दोघांच्या माध्यमातून रातभर आपल्या बगलबच्च्याच्या माध्यमातून रातभर वाळूच्या माध्यमातून नद्या उपसल्या जात आहेत। आमदार साहेब तुम्ही त्याचा ड्रोनचा सर्वेक्षण कधी करणार आहात, त्याचा शुभारंभ तुम्ही कधी करणार आहात? आमदार साहेब आज तुमच्या बगलबच्च्यामुळे वाळू रातभर उपसली जाते आहे। आमदार साहेब तुम्ही पाणीदार आमदार म्हणून स्वतःला घेत आहात। आमदार साहेब पाणी आणलं तर ते पाणी खडकावून सोडणार आहात का? त्यासाठी आमदार साहेब वाळू असली पाहिजे, वाळू असला तर शेतकऱ्याचं शेती वाचणार आहे। म्हणून आमदार साहेब या सुद्धा गोष्टींचा तुम्ही ड्रोनचा सर्वेक्षण लवकर करचाल अशी अपेक्षा बाळगतो। आमदार साहेब आपण 2 महिने प्रकृतीच्या कारणास्तव रजेवरती होता, आपल्या ऑफिसला तुम्ही येत नव्हता, आपली प्रकृती लवकर बरी व्हावी अशी आम्ही अपेक्षा बाळगली होती, वारंवार देवाकडे साकडं घातलं होतं। परंतु आमदार साहेब ज्या तालुक्याचं वैभव ज्या आमदार गणपतराव देशमुख साहेबांनी उभा केलं 55 वर्षामध्ये या तालुक्याला कधी डाग लागू दिला नाही। आमदार साहेब तुम्ही नसताना मात्र तुमच्या ऑफिसमध्ये लेखीबाळीवर हात टाकलेला आहे अशी तालुक्यात दबक्यावर चर्चा निर्माण झालेली आहे। आमदार साहेब तुमच्या पाच्यामध्ये हे ऑफिस तुमचं तालुक्याचं कारभार हाकणारं ऑफिस हे ग्रामीण भाषेमध्ये शब्द हे बाटलं आहे। आमदार साहेब त्याला गोमूत्र शिपडणं गरजेचं आहे। तुम्ही गोमूत्र शिपडून या तालुक्याच्या जनतेच्या कामाला लागा। याचा शुभारंभ तुम्ही ड्रोनच्या माध्यमातून तुमच्या ऑफिसमधील व्हिडिओच्या माध्यमातून कॅमेऱ्याच्या माध्यमातून तुम्ही तपासून बघा। या सुद्धा गोष्टीचा तुम्ही शुभारंभ करताना अशी अपेक्षा बाळगतो। आमदार साहेब मी आज सभेमध्ये मुद्दा मांडला होता, तुमच्या नावाचा गैरवापर करून अनेक गोरगरिबावरती खोटे गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न होतोय। आमदार साहेब त्या गुंतलेल्या गोरगरिबावर कसा अन्याय झालेला आहे या गोष्टीचा तुम्ही शुभारंभ कधी करणार आहात? आमदार साहेब ह्याही गोष्टीचा तुम्ही शुभारंभ करा। आमदार साहेब कटपळ अपघात झाला, 5 ते 7 कुटुंब उद्ध्वस्त झालेली आहेत। त्या कटपळ अपघाताचा खरा मारेकरी हा आरटीओ आहे। आरटीओची गाडी त्या संबंधित वाहनाच्या मागे लागल्यामुळे कटपळ अपघात झालेला आहे असं प्रत्यक्षदर्शी लोकांनी सांगितलेलं आहे। आमदार साहेब 7 कुटुंब आज उद्ध्वस्त झालेले आहेत, त्यांना न्याय देण्याच्या कामाचा तुम्ही कधी शुभारंभ करणार आहात? आमदार साहेब आज तालुक्यामध्ये खून, मारामाऱ्या, दरोडे यांचं प्रमाण 5 वर्षामध्ये वाढलेलं आहे। आमदार साहेब याचा सर्वेक्षणाचा शुभारंभ तुम्ही कधी करणार आहात? आमदार साहेब आमदार साहेब या तालुक्यामध्ये जुगार, दारू, मटका ह्याहीपेक्षा पुढे जाऊन आमदार साहेब वाईट वाटतं सांगायला 55 वर्षामध्ये स्वर्गीय गणपतराव देशमुख साहेबांच्या कार्यकिर्दीमध्ये एवढं खुलेआम कधी झालं नाही। वेश्या व्यवसाय सुद्धा या सांगोला तालुक्यामध्ये प्रत्येक लॉजला आमदार साहेब खुलेआम चालू आहे। याच्यावरती कुणाचं वचक नाही। आमदार साहेब याच तालुक्यातल्या परदेशातून आलेले व्यापारी याच तालुक्यात आया बहिणीवरती हात घालायचा प्रयत्न करतात। आमदार साहेब ह्या सुद्धा गोष्टीचा तुम्ही सर्वेक्षण करा। आमदार साहेब वरील मांडलेले मुद्दे नुसते हवेतल्या वापा घालण्यासाठी नाहीत। आमदार साहेब पोलीस स्टेशनची डायरी या वर्षभराची तुम्ही मागवा। आमदार साहेब किती गोरगरीब अन्याय झालेला आहे आमदार साहेब तुम्हाला पोलीस स्टेशनच्या माध्यमातून समजेल। आमदार साहेब खरंच तुम्हाला जर या तालुक्याची सेवा करायची असेल तर आमदार साहेब ज्या गणपतराव देशमुखांनी स्वतःचा कार्यकर्ता जरी असला आणि त्यांनी फक्त एकच सांगितलं की खऱ्याला खरं खोट्याला खोटं करा, हे तुम्ही फक्त आमदार साहेब ट्रेडमार्क वापरा। मग तुम्ही सांगोला तालुक्याच्या पीआय साहेबांकडून असेल, सांगोला तालुक्याच्या तहसीलदार साहेबांकडून असेल, मग कुठल्याही कामाची त्यांच्याकडून न्यायाची अपेक्षा मागण्याची गरज नाही। प्रत्येक जणाला हे 2 अधिकारी न्याय देऊ शकतात एवढी त्यांच्या धमक आणि कट्स आहेत आमदार साहेब। परंतु तुमच्या बगलबच्च्याचा प्रेशर या कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यावरती आहे। म्हणून आमदार साहेब ह्या तालुक्यात देशोधडी लागण्याची वेळ आलेली आहे। म्हणून आमदार साहेब वरील मांडलेल्या मुद्द्याचा आपण तात्काळ दखल घेऊन जसं शिवणे आणि गावाचा स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन योजनेमधून तुम्ही समावेश केलेला आहे आणि ड्रोनचा शुभारंभ केला, तसं वरील मांडलेल्या मुद्द्यांचा तुम्ही
शुभारंभ लवकर करचाल, त्याची खात्री लवकर करचाल आणि कामाला लागचाल अशी अपेक्षा बाळगतो. तुमच्याकडून लवकरात लवकर वरील मांडलेल्या गोष्टीची दखल घेतली जाईल आणि प्रशासन कामाला लागलं जाईल एवढीच अपेक्षा.